आई तुळजाभवानी चरणी आमची प्रार्थना आहे की येणारा जो 2024चा काळ आहे तो सगळ्यात आबांचा असेल। आबांचा जो सिनियर आबांचा आपला जो आशीर्वाद होता तो आपल्या ज्युनियर आबांच्या सोबत कायम आहे। त्यांची पुण्याई आबांच्या सोबत आहे आणि 2024ला आपल्याला आमदार म्हणून आबांना बघायचं आहे, ज्युनियर आबांना। त्यांना शुभेच्छा। रोहित पाटील यांच्या कर्तव्य यात्रेला जोरदार सुरुवात। राष्ट्रवादी काँग्रेसचे आघाडीचे नेतृत्व रोहित आरारबा पाटील यांची कर्तव्य यात्रा आज रविवार दिनांक 4 फेब्रुवारी पासून सुरुवात झाली आहे। शेतकरी, कष्टकरी, तरुण, महिला त्याचबरोबर सर्वच घटकांचे प्रश्न जाणून घेऊन त्यांचे निरसन करण्यासाठी कर्तव्य यात्रा सुरू केली आहे, असे युवा नेते रोहित पाटील यांनी सांगितले। या कर्तव्य यात्रेची आज सुरुवात महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री स्वर्गीय आरारबा पाटील यांच्या समाधीचे दर्शन घेऊन सुरुवात करण्यात आली। यामध्ये पहिल्या टप्प्यात वडगाव गावामध्ये ही यात्रा दाखल झाली। यावेळी वडगाव ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहून रोहित पाटील यांचे स्वागत केले। गावातील अडीअडचणींवर सखोल चर्चा झाली। त्याचबरोबर महिलांना नव उद्योग उपलब्ध कसे करावे, काय करावे यासाठी चर्चा करण्यात आली। ही यात्रा वडगाव नंतर लोकरेवाडी, डोंगरसोनी, जरंडीमध्ये मुक्काम करणार आहे। त्यानंतर सोमवार दिनांक 5 फेब्रुवारी रोजी दहिवडी, यमगरवाडी, वायफळे, बिरणवाडी, कुच्ची येथील कीर्तन सोहळा, सिद्धेवाडी येथे मुक्काम करणार आहे। मंगळवार दिनांक 6 फेब्रुवारी रोजी सावळज, गव्हाण, वज्रचौंडे इथे मुक्काम। त्यानंतर बुधवार दिनांक 7 फेब्रुवारी रोजी बस्तवडे, खुसगाव, वाघापूर, कौलगे इथे मुक्काम। अशा पद्धतीने दिनांक 4 फेब्रुवारी ते 7 फेब्रुवारी पर्यंत कर्तव्य यात्रेचा दौरा असणार आहे। या कर्तव्य यात्रेला खास करून महिलांचा आणि तरुणांचा मोठा प्रतिसाद मिळत असल्याचं दिसत आहे। जनतेमध्ये थेट सामील होऊन त्यांचे प्रश्न, त्यांचे अडीअडचणी समजून घेऊन ते प्रश्न सोडवण्यासाठी मदत करत असल्याचे प्रयत्न त्यांच्या या शैलीमुळे मतदारसंघातील जनता त्यांच्यावर खुश असलेली दिसत आहे। आपल्या भागातल्या तरुण मुलांना त्यात प्राबल्य मिळालं पाहिजे, त्यामध्ये चांगल्या पद्धतीने त्यांनी शेतीला असणारा जोडधंदा केला पाहिजे। यासाठी सुद्धा निश्चितपणाने आपण सर्वजण मिळून प्रयत्न करणार आहे। महिला खरं तर कुठलंही कुटुंब एक माणूस हाकलू शकत नाही। एखादा बैल जरी आपण बघितला किंवा बैलगाडी जरी आपण बघितली तरी बैलगाडीला सुद्धा 2 बैलांनी जोपासलं तर ती गाडी पुढे जाते। घराचा सुद्धा कारभार तसाच असतो। फक्त पुरुषांनी जबाबदारी घ्यायची किंवा सगळी पुरुषांवरच जबाबदारी ढकलायची अशी परिस्थिती आजच्या घडीला नाहीये। महिला सुद्धा काम करतायत। आपल्या परिसरातला माता भगिनी द्राक्ष बागेमध्ये काबाड कष्ट करतायत। फार कष्ट करून कुटुंबाला आधार देण्याचा प्रयत्न करतायत। पण शेतीची परिस्थिती आपण सगळेजण मिळून बघतोय। काही वर्षांपूर्वी पाणी नव्हतं पण बागा चांगल्या यायच्या। त्यावेळेस आपण पाण्याची प्रतीक्षा केली आणि आज पाणी येणं शक्य झालंय। पण डिसेंबर जानेवारी मध्ये जो अवकाळीचा पाऊस पडतो त्याच्यामुळे मार्केटचे दर पडतात आणि त्यामुळे द्राक्ष शेती अडचणीत आलेल्या आहे। अशा काळामध्ये ज्यावेळेस आपण तरुण रोजगारावरती विचार करतोय त्यावेळेस महिलांच्या रोजगाराच्या बाबतीत सुद्धा आपण त्या पद्धतीने विचार चालू केलेला आहे। दादा, मी आपल्याला सांगू इच्छितो की आज या काळाला अभिप्रेत असणारे व्यवसाय आपण महिला माता भगिनींच्या हाती दिले पाहिजेत। आपण आबांच्या प्रयत्नाचा अनेक गावामध्ये लोणचं असेल, पापड असेल बनवण्याचे व्यवसाय दिले, पण आता ते व्यवसाय कालबाह्य झालेले आहेत। अनेक गावांमध्ये मी महिला बचत गटांशी संपर्क साधला, त्यावेळेस अनेक गावांमध्ये लोणच्याची ब्रँडिंग असेल ते करण्याचा प्रयत्न महिला बचत गट करतात, पण ग्रामीण भागामध्ये त्याची विक्री होणं अशक्य आहे। शहरामध्ये त्याची विक्री होते आणि ब्रँडिंगला कमी पडल्यामुळे शहरामध्ये सुद्धा माता भगिनींचे लोणचं असेल किंवा पापड असेल विकलं जात नाही। आज माता भगिनी एखादं प्रोडक्ट करायला तयार आहेत पण त्याचं विकण्याचं माध्यम नसल्यामुळे महिला बचत गटांवरची कर्ज वाढत चाललेली आहे। अशी परिस्थिती आज ग्रामीण भागातली झालेली आहे। त्यामुळे आपण नवीन 4 कंपन्या बघितलेल्या आहेत, त्यांचे 9 प्रोडक्ट बघितलेले आहेत। कच्चा माल सुद्धा त्याच कंपन्या देणार आणि माल तयार झाल्यानंतर त्या मालाची विक्रीची जबाबदारी सुद्धा त्याच कंपन्या घेणार। अशा पद्धतीचं एक चांगलं मॉडेल आपण माता भगिनींसाठी आपल्या मतदारसंघामध्ये आणण्याचं ठरवलेलं आहे। खरं तर
या यात्रेला कर्तव्य यात्रा नाव देण्याचं कारण असं आहे, आज आपण आपल्या आजूबाजूला परिस्थिती बघताय, लोकशाही वाचवण्याचं कर्तव्य हे येणाऱ्या काळात आपल्याला समाधान करावं लागते की काय, अशी परिस्थिती आज आपल्या आजूबाजूला तयार झालेली आहे. आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये लोकांचं काम करत असताना लोकप्रतिनिधी म्हणून जनतेच्या प्रती असलेलं कर्तव्य आणि लोकशाहीमध्ये समाज चालवत असताना, समाजामध्ये काम होत असताना फक्त लोकप्रतिनिधींना न करता सर्वसामान्य माणसांचं सुद्धा एक कर्तव्य या लोकशाहीमध्ये आहे. त्या कर्तव्याची जाणीव व्हावी या दृष्टिकोनातून ही कर्तव्य यात्रा आपण सर्वांनी काढलेली आहे. यामध्ये आम्ही शेतकऱ्यांचे मुद्दे घेतलेले आहेत, तरुणांचे मुद्दे घेतलेले आहेत, आज पाण्याचा प्रश्न मोठा आहे, पाण्याचा प्रश्न घेतलेला आहे, असे अनेक मुद्दे घेऊन ही यात्रा आज आपल्या मतदारसंघामध्ये चालू आहे. खरं तर लोकरेवाडीच्या संदर्भामध्ये मी आपल्याला सांगू इच्छितो की आज आपण अत्यंत पुण्य ठिकाणी बसलेलो आहे. खरं तर या वर्षीचा दुष्काळ अत्यंत मोठा आहे, दुष्काळाचं संकट फार गंभीर आहे. पण अशा काळामध्ये सुद्धा जे स्वप्न स्वर्गीय आबांनी पाहिलं होतं टेंबू योजनेच्या संदर्भामध्ये, ते स्वप्न पूर्ण झालेलं आहे. जो टेंबू योजनेच्या माध्यमातून पाणी मिळण्याचा शब्द आबांनी दिला होता, तो पूर्ण आबांचा पश्चात आम्ही पूर्ण करू शकलो. त्याबद्दल मी मनापासून आपल्या सर्वांचे आभार मानतो. कारण आपल्या सर्वांचे आशीर्वाद आपल्या पाठीशी उभे असते, ही संधी जर तुम्ही सर्वांनी दिली नसती तर आबांचं राहिलेलं स्वप्न पूर्ण करणं हे अशक्य गोष्ट होती. पण आपण सर्वांनी सुद्धा ताकद दिली, धीर धरला, म्हणून आबांचं स्वप्न आम्ही पूर्ण करू शकलो. टेंबू योजनेमध्ये जी गावं समाविष्ट झाली त्यासाठी आमदार सुमनताई पाटील यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही सांगलीमध्ये आमरण उपोषण केलं आणि त्यामध्ये लोकरेवाडी गावचे काही ग्रामस्थ सुद्धा आमच्या बरोबर बसले होते. मी त्या लोकांना सुद्धा मनापासून आभार मानतो की जो सुप्रभा मंजूर झाला, जो लोकरेवाडी गावच्या टेंबू योजनेमध्ये अधिकृत समाविष्ट झाला, त्यामध्ये आपल्या गावच्या ग्रामस्थांचं सुद्धा योगदान तितकंच मोठं आहे. त्याबद्दल जे आमच्या बरोबर आमरण उपोषणाला बसले होते, त्यांनी अप्रत्यक्षपणे आमरण उपोषणाला पाठिंबा दिला होता, अशा सर्व शेतकरी बांधवांचा सुद्धा मी मनापासून आभार मानतो. आज हे सगळं करत असताना तरुणांच्या हाताला रोजगार मिळाला पाहिजे, म्हणून या मतदारसंघामध्ये MIDC मंजूर झाली पाहिजे असं स्वप्न आबांचं होतं. गेल्या महिन्याभराच्या काळामध्ये आपण तासगाव आणि कवठेमंकाळ मतदारसंघासारखे MIDC सुद्धा मंजूर केलेली आहे. येणाऱ्या काळात काही चांगल्या कंपन्यांना आपण संधी देऊ. जी मतदारसंघामध्ये असेल किंवा आजूबाजूच्या परिसरामध्ये बेकारी तरुण सहकार्यांच्या हाताला काम मिळणं अपेक्षित आहे, ते काम येत्या काळात निश्चितपणाने देण्याच्या दृष्टिकोनातून काही वाटचाल आम्ही सर्वांनी सुद्धा चालू केलेली आहे. त्याचबरोबर मतदारसंघामध्ये भौतिक विकास, देवस्थानची ठिकाणं असतील त्यांचा विकास हा सुद्धा केला गेला पाहिजे, यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्नशील आहोत. महाविकास आघाडीचं सरकार असताना आपण बऱ्यापैकी आपले लोक आरेवाडीला विरोबाच्या मनामध्ये गेले असतील. त्या विरोबाच्या मनासाठी सुद्धा आदरणीय सुमनताईच्या माध्यमातून 5 कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत आणि तिथे सुद्धा विकास काम त्या माध्यमातून चालू करण्याचा निर्णय आम्ही सर्वांनी घेतलेला आहे. त्यामुळे मतदारसंघाच्या तीर्थक्षेत्राचा विकास, मतदारसंघाच्या शाळांचा विकास, मतदारसंघाच्या इतर भौतिक सुविधा असतील त्या निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही सगळे काम करत आहोत. येणाऱ्या काळामध्ये लोकप्रतिनिधी म्हणून आमची जी काही कर्तव्य असतील ती पूर्ण करण्याचा शब्द आज या कर्तव्य यात्रेच्या निमित्ताने मी आपल्या सर्वांना देतो. आता ही जी यात्रा आहे या यात्रेच्या निमित्ताने गावाच्या लोकांशी चर्चा आणि संवाद, म्हणजे मी भाषण आपल्या सर्वांसमोर करतोय, आपण भाषण ऐकताय, हे मुळात या यात्रेचं स्वरूप नाहीये. खरं तर मामांचा नेहमी एक आग्रह असतो, ज्याच्या वेळेस मी इथे येतो त्यावेळेस मला ते भाषण करायला लावतात, त्यांच्या आग्रहापोटी मी इथं भाषण करतोय. पण इथून झाल्यानंतर मी थोडंसं मागे एका ठिकाणी बसतोय, तिथे आपल्या मतदारसंघातल्या लोकांच्या ज्या काही अडचणी असतील त्या अडचणींच्या संदर्भात आपण मला मागे येऊन भेटू शकता. बाकी मामा तुमचं जे चालू आहे ते चालू आहे. निश्चितपणाने
ज्या काही आपल्या अडचणी असतील त्या अडचणीचे निरसन जागेवर करण्याचा शब्द सुद्धा मी आज सर्वांना देतो. आपण ही बैठक झाल्यानंतर मागे येऊन मला भेटला तरी चालेल. निश्चितपणाने जे काही आपली कामं असतील ती कामं करण्याच्या दृष्टिकोनातून आमची वाटचाल ही कायम सुरू राहील. या मतदारसंघातल्या सर्वसामान्य लोकांनी आतापर्यंत आम्हाला आशीर्वाद दिला, त्यांच्या आशीर्वादाच्या जोरावरती आम्ही वाटचाल करत आलेलो आहोत. येणाऱ्या काळात सुद्धा तुमचा आशीर्वाद असाच राहू दे एवढंच आव्हान मी आज ठिकाणी आपल्याला करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नवीन घडामोडींसाठी युवा पर्व न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा. संपादक हसन तांबोळी 84 59 60 50 47. उपसंपादक प्रतिभा रणजित नलवडे. कार्यकारी संपादक त्रिवेणी माने.